नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे फायनली सिंधू आणि राघव हे सावीपर्यंत कसे पोहोचतात आणि मधूची कशी वाट लावली जाते हे सत्य राघवला सिंधू कशी सांगते. म्हणजे कृष्णा ही सिंधू आहे हे सत्य पण राघवला समजणार आहे. आता कोणती वेळ येते आणि सिंधूला हे सगळं राघवला सांगावं लागतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सिंधू आणि मधू या दोघींमध्ये आता लग्नाच्या दिवशी म्हणजे सिंधूचं लग्न आहे. त्याचबरोबर राजश्रीनं सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी लग्नाच्या वेळेस सावीला आणायचं आहे. आणि मग सिंधू सावीचा शोध घेण्यासाठी मधूने सांगितलेल्या ॲड्रेसवर गोदामावशी आणि सिंधू दोघीजणी जातात. पण तिथं गेल्यानंतर एक खूप मोठा गोंधळ होतो. नक्की तिथं मधू काय राडा करते, कारण मधू अचानक सिंधूला फोन करून सांगते की म्हणजे गोदामावशीला फोनवर सांगते की आम्ही सावीची जागा बदललेली आहे. मग सिंधूला आता कळत नाही आहे की नक्की करायचं काय आहे, कारण आता काय करायचं, आपल्याला सावीला तर मिळवायचं आहे. मग हळदीचा प्रोग्राम सुरू होतो. अगदी हळदीच्या प्रोग्रामला मधू सिंधूला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी राघवची उष्टी हळद ही मलाच लागली पाहिजे, असं तिने ठामपणे सिंधूला सांगितलेलं असतं. आणि मग सिंधू म्हणते की हो, सगळं तुलाच मिळणार आहे. माझ्या दोन्ही मुलांना तू माझ्यापासून तोडलेलं आहे, माझ्या राघवला माझ्यापासून तोडलं, आणि तरीही काही झालं तरी तुझं असं म्हणणं आहे की राघवशी तुला लग्न करायचं आहे, तुझ्या प्लॅनमध्ये मी अडकलं पाहिजे. सिंधूला खूप राग आलेला असतो, कारण ज्यावेळेस सिंधूला जेवायचं असतं, उपवास असतो, तेव्हासुद्धा मधूने तिच्या जेवणामध्ये मिरची पावडर मिसळून दिलेलं असतं आणि तिने ढकलून दिलेलं आहे दरीतून. ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि त्याचवेळी त्या हळदीमध्ये खाजखुजलीचं औषध ही सिंधू मिक्स करते आणि त्या हळदीमध्ये खाजखुजलीचं औषध मिक्स केल्यामुळं सिंधूने मधूची मात्र वाट लावलेली असते. आणि हे सगळं कसं होतं, राघवची साथ सिंधूला कशी मिळते. तर आता इकडे सगळं झालेलं असतं, पण सिंधूला मात्र मधू याच्यापर्यंत सावीपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणजे गोदामावशीला ती सांगते की नाही, काही झालं तरी आता मी सावीची जागा बदललेली आहे आणि सावी दुसऱ्या ठिकाणी आहे. तेव्हा सिंधू आणि गोदा या दोघीजणी सावीला भेटायला गेलेले असतात आणि तिथे काही सावी भेटत नाही. त्यावेळेस इकडे सिंधूला खूप राग येतो. सिंधू म्हणते काय करायचं आता, कारण लग्नाच्या दिवशी तरीने सांगितलेलं आहे की आता लग्नाच्या दिवशी तर सिंधूला मधू सांगते की काही झालं तरी मी जे सांगते त्याच पद्धतीने सगळं झालं पाहिजे. ऐन लग्नाच्या दिवशी तू ज्या रंगाची साडी नेसणार आहे त्याच रंगाची साडी मी नेसणार आहे आणि त्याच वेळी तुला सावी मिळणार आहे असं ती सांगते. त्यावेळेस तू आणि गोदामावशीने लग्नाच्या वेळेस विधी चालू व्हायच्या वेळेस तिथे लाईट बंद होईल आणि तुम्ही दोघींनी तिथून निघून जायचं असं सिंधूला मधूने सांगितलेलं असतं. सिंधू मात्र काही केल्या तिला कळत नसतं की मला राघवला पण आता मधूच्या तावडीत द्यायचं नाही, कारण माझ्या दोन्ही मुलांसाठी राघव माझ्यासोबत असणं खूप गरजेचं आहे असं सिंधूचंही म्हणणं असतं. त्यामुळं सिंधूने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी राघव हे माझ्यासोबतच असणार आहे असं सिंधूला वाटत असतं. आणि त्यासाठी सिंधू एक जबरदस्त असा प्लॅन करते आणि त्या प्लॅनमध्ये ती मधूला अशा पद्धतीने अडकवत आहे की मधूला पण कळत नाही आहे की आपण याच्यामध्ये कसे अडकत जाणार आहोत. मधूने मात्र सिंधूला सांगितलेलं असतं की सावी तुला लग्नाच्या दिवशीच मिळणार आहे. त्यावेळेस एक गाडी बाहेर तयार केली जाईल आणि त्या गाडीमध्ये तू येऊन बसायचं आणि तू आणि गोदामावशीने सावीला घेऊन निघून जायचं. म्हणजे इकडे माझं आणि राघवचं लग्न होईल, राघव माझ्यासोबत असेल आणि माझी आणि राघवची फॅमिली पूर्ण झालेली असेल. आणि तुझ्या गोदामावशीला मुलगी पाहिजे ना, तर तिला ती मुलगी मिळेल. पण सिंधूला मात्र खूप वाईट वाटत असतं. सिंधू विचार करत असते की मी काय करू, मी कसं माझ्या सावीला यातून कसं वाचवू, हा प्रश्न सिंधूच्या पुढे उभा असतो. सिंधूला काहीही करून सावीला वाचवायचं असतं, सावीला आपल्या ताब्यात घ्यायचं असतं. काही करून तिला सोबत हवी असते आणि यासाठी सिंधूचे प्रयत्न सुरू असतात. आणि सिंधू सावीचा शोध घेत असते, पण सावीपर्यंत पोहोचणं सिंधूला थोडं अवघड जात असतं. मग आता हळद लागते. हळद लागल्यानंतर राघव तिला म्हणतो की काय झालं, तर सिंधू फोन करते आणि राघवला म्हणते
की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो बोल कृष्णा. तेव्हा सिंधू म्हणते की आता आपण लग्न करणार आहोत ना, त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा राघव म्हणतो हां बोल. आणि मग सिंधू त्याला म्हणते की तू मला भेटायला येतोस का, आणि लंबू तू भेटायला ये. आणि ती नंतर सिंधूच्या आवाजात बोलते. तेव्हा राघवला धक्का बसतो. राघव म्हणतो काय. तेव्हा सिंधू म्हणते हो ये. आणि मग या तुम्ही राघव असं म्हटल्यानंतर ती राघवला बोलवते. राघवला धक्का बसतो. राघव म्हणतो काय. तेव्हा सिंधू सांगते की हो मी कृष्ण नसून सिंधू आहे, आणि आत्ता खूप मोठा आपल्याला डाव रचायचा आहे, कारण एक मोठं कांड होणार आहे आणि ज्यामध्ये आपल्या सावीचा जीव जाऊ शकतो. त्यावेळेस राघव म्हणतो म्हणजे सावी कुठं आहे, सावी तुझ्याबरोबर नाही आहे का. तेव्हा सिंधू म्हणते की नाही, सावीला शोधण्यासाठीच मला हे सगळं कृष्णाचं नाटक करायला लागलेलं आहे, आणि मला सावीला शोधणं खूप गरजेचं वाटत आहे. म्हणून मी तुम्हाला आता या गोष्टीसाठी इथे इन्व्हॉल्व करत आहे, कारण काही झालं तरी सावी आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे, असं सिंधू राघवला सांगत असते. त्यावेळेस सिंधू म्हणते की मला तुमची मदत आहे. असा सगळा डाव चाललेला आहे आणि आपल्यालाही खूप मोठा प्लॅन रचावा लागणार आहे. त्या प्लॅननुसार सावी आपल्याला त्या दिवशी ताब्यात मिळणार आहे, पण त्यासाठी आपल्याला खूप मोठी खेळी खेळायला लागणार आहे. तेव्हाच आपल्याला कळणार आहे की आपल्या सावीला कोणी किडनॅप केलेलं आहे, आणि त्याच दिवशी सावी ही आपल्याला मिळणार आहे. तेव्हा राघव म्हणतो नक्की काय करावं लागेल ते सांग मला. काही झालं तरी मला सावी हवी आहे. सावी माझं मूल आहे आणि तिला मी सोडणार नाही. ज्याने कोणी हे केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही. त्याचबरोबर सिंधू म्हणते की मला आणखी एक सत्य तुमच्या समोर आणायचं आहे. ते असं आहे की आपला विनू आहे ना, म्हणजे अंकुर जो आहे ना, तो सुद्धा आपला जिवंत आहे. हे सत्य सिंधू राघवला सांगते. तेव्हा राघव म्हणतो काय सांगतेस तू. तेव्हा सिंधू म्हणते हो तेही मी तुम्हाला सांगेल, पण त्याआधी आपल्याकडे फक्त आता 48 तास उरलेले आहेत, आणि या 48 तासांमध्येच आपल्याला आपले सावीला शोधायचं आहे. हे सगळं सिंधू सांगत असते. तेव्हा राघव म्हणतो की काळजी करू नकोस, आपल्या सावीला काही होणार नाही. तेव्हा सिंधू म्हणते की माझं लेकरू कोणत्या अवस्थेत आहे तुम्ही कल्पना पण करू शकत नाही आहे. तिला किडनॅप केलेलं आहे, कितीतरी दिवस झालं ती बेशुद्ध अवस्थेत आहे. राघवला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा राघवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. राघव म्हणतो काय सांगते सिंधू, हे सगळं काय झालेलं आहे. तेव्हा सिंधू म्हणते हो मी जे खरं आहे ते सांगत आहे. त्याचबरोबर राघव सिंधूबरोबर प्लॅन करतो, आणि आता हे सगळं घडतं मधूला अंधारात ठेवून. मधूची वाट लावायची आहे, आणि मधूसाठीच हे सगळा डाव सिंधूने रचलेला असतो. आणि आता ऐन लग्नाच्या दिवशी अचानक सिंधू हा डाव टाकणार असते. ज्यावेळी तिथं सिंधू जाणार नाही तर गोदा मावशी जाणार असते, आणि लग्नात सिंधूच उभी राहणार असते, आणि गोदा मावशीच्या सपोर्टला तिथं असणार असतात ती म्हणजे राघवची माणसं. राघवची जी पोलीस डिपार्टमेंटमधली माणसं आहेत ती तिथं गोदा मावशीच्या सपोर्टला असतात, आणि सिंधू ही लग्न मंडपातच असणार आहे. आणि त्याचवेळी सिंधू आणि राघव यांचं लग्न कसं पार पडणार, आणि त्याचबरोबर मधूची कशी वाट लागणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलशी कनेक्ट राहा. आता सावीला तर सिंधू राघवने त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे, पण आता हे लग्न कसं पार पडतं, राघवचं लग्न सिंधूसोबत कसं होतं, आणि त्याचवेळी लग्नाच्याच वेळी सिंधू राघवला सांगणार आहे की अंकुर म्हणजेच विनू आहे. हे सत्य राघवच्या समोर येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करणं हे विनामूल्य आहे. थँक्यू.